चला, आज एका मोठ्या आणि कदाचित आपल्या डोक्याला थोडा त्रास देणाऱ्या प्रश्नावर बोलूया. प्रश्न तसा साधा आहे. देव आणि आपण म्हणजे मानव यांच्यासाठी अस्तित्व किंवा असणं म्हणजे नेमकं काय? आपण ज्याला आपलं जग, आपलं वास्तव म्हणतो ते देवाच्या नजरेतून कसं दिसत असेल? आपल्याकडे आज काही स्रोत आहेत जे यावर एक खूप वेगळा म्हणजे धर्मशास्त्रीय आणि तात्विक दृष्टिकोन देतात. यात देव, अस्तित्व, नास्तित्व म्हणजे नसणं आणि काळ अवकाश या सगळ्यांच्या गुंतागुंतीच्या नात्याबद्दल काही थक्क करणारे विचार मांडले आहेत. तर आजचा आपला उद्देश आहे की या स्रोतांच्या मदतीने देवाच्या दृष्टिकोनातून वास्तव म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करणं. आणि तयारी ठेवा, कारण यातले काही विचार आपले पायाखालची जमीन सरकवणारे आहेत. चर्चेच्या सुरुवातीलाच एक असा विचार मांडला आहे जो आपलं डोकं चक्रावून टाकेल. स्रोत म्हणतो की देवाच्या दृष्टीने फक्त देवच अस्तित्वात आहे. बाकी काहीही नाही. मग आपण कोण आहोत? हे जग काय आहे? हे सगळं काय आहे मग? हो, आणि हाच या सगळ्या चर्चेचा पाया आहे. स्रोतांनुसार देव हे एकमेव स्वयंभू अस्तित्व आहे, म्हणजे जे स्वतःच्या असण्यावर अवलंबून आहे. बाकी सर्व गोष्टी म्हणजे ही संपूर्ण सृष्टी, त्यातले आपण, ग्रह, तारे, अगदी काळ आणि अवकाशसुद्धा, या सगळ्यांना देवाने अस्तित्वात टिकवून ठेवलं आहे. ते स्वतःहून अस्तित्वात नाहीत. एक मिनिट, टिकवून ठेवलं आहे याचा अर्थ काय? म्हणजे देवाने एकदा जग निर्माण करून सोडून दिलं नाहीये, तर प्रत्येक क्षणी तो त्याला आधार देतोय. अगदी बरोबर. एका क्षणासाठी जरी देवाने आपलं लक्ष हटवलं तर हे सगळं नाहीसं होईल, असं या स्रोतांचं म्हणणं आहे. बापरे. हो, त्यामुळे खऱ्या अर्थाने अस्तित्व फक्त देवाचंच आहे. आपण आणि आपलं जग हे देवावर पूर्णपणे अवलंबून आहोत. आपलं अस्तित्व म्हणजे उसणं आहे असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, हे समजलं. जर देवच एकमेव अस्तित्व असेल तर मग ज्या गोष्टी नाहीत त्यांचं काय? म्हणजे शून्य किंवा नॉन एक्झिस्टन्स, ते देवाच्या बाहेर आहे का? कारण असणं आणि नसणं या आपल्यासाठी दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. नाही, आणि स्रोतानुसार हीच तर सगळ्यात चक्रावून टाकणारी गोष्ट आहे. नास्तित्व सुद्धा देवाच्या आतच आहे. स्रोत या दोन प्रकारच्या नसण्याबद्दल बोलतो. एक म्हणजे अस्तित्वात येऊ शकणारं नास्तित्व. अस्तित्वात येऊ शकणारं? हो, आणि दुसरं म्हणजे कधीच अस्तित्वात न येणारं नास्तित्व. आणि गंमत म्हणजे या दोन्ही अवस्था देवाच्या मनात नित्य अस्तित्वात आहेत. हे जरा जास्तच होतंय. अस्तित्वात येऊ शकणारं नास्तित्व म्हणजे काय? म्हणजे भविष्यात ज्या गोष्टी निर्माण होऊ शकतात त्याबद्दल बोलतोय का आपण? हो, तसंच काहीसं. विचार करा की देवाला एक झाड निर्माण करायचं आहे. ते झाड सध्या नास्तित्वात आहे, पण ते अस्तित्वात येऊ शकतं. ती एक शक्यता आहे जी देवाच्या मनात आहे. बरोबर? बरोबर. पण समजा गोल चौकोन ही कल्पना, ही गोष्ट कधीच अस्तित्वात येऊ शकत नाही, कारण ती तार्किकदृष्ट्या अशक्य आहे. हे झालं कधीच अस्तित्वात न येणारं नास्तित्व. स्रोतानुसार या दोन्ही प्रकारच्या नसण्याच्या अवस्था देवाच्या मनात आधीपासूनच आहेत. तो फक्त निवड करतो की कोणत्या शक्यतेतून कशाला अस्तित्वात आणायचं आणि काळाच्या प्रवाहात पाठवायचं. वा, म्हणजे देव म्हणजे शक्यतेंचं एक अथांग भांडार आहे, ज्यात असणं आणि नसणं या दोन्ही गोष्टी तरंगत आहेत, आणि तो ठरवतो की कशाला वास्तवात आणायचं. ठीक आहे, जर आपलं अस्तित्वच इतकं देवावर अवलंबून आहे, तर मग आपल्या वास्तवाचा पाया म्हणजे काळ आणि अवकाश यांचं काय? ते तरी खरे आहेत का? इथेच तर स्रोत एका खूप सुंदर उपमेचा वापर करतो. चित्रपटाची उपमा. विचार करा, आपण 3 तासांचा सिनेमा पाहतो. त्या सिनेमात हजारो वर्षांचा इतिहास दाखवला जातो. पिढ्यानपिढ्या जन्माला येतात आणि मरतात. मोठमोठी युद्ध होतात. पण आपल्यासाठी म्हणजे पाहणाऱ्यासाठी तो फक्त 3 तासांचा खेळ असतो. आहे की नाही? हो, बरोबर. त्याचप्रमाणे आपलं हे अब्जावधी प्रकाशवर्ष पसरलेलं विश्व आणि त्यातला अब्जावधी वर्षांचा काळ हा देवासाठी एखाद्या पाण्याच्या थेंबासारखा किंवा एका क्षणासारखा असू शकतो. आपल्यासाठी जी गोष्ट सुरुवात आणि शेवट असलेली एक लांबलचक गोष्ट आहे, ती देवासाठी एकाच वेळी घडणारी, एकाच दृष्टिक्षेपात दिसणारी घटना असू शकते. थांबा. म्हणजे आपला अब्जावधी वर्षांचा इतिहास, उत्क्रांती, साम्राज्यांचा उदय आणि अस्त, आपलं सुख, दुःख, प्रेम, संघर्ष, हे सगळं देवासाठी फक्त काही क्षणांचा खेळ आहे?
मग तर आपलं अस्तित्व एखाद्या विचारासारखं किंवा स्वप्नासारखं झालं. हे अविश्वसनीय आहे. बरोबर. आणि स्रोत नेमका हाच धक्कादायक मुद्दा मांडतो. आपल्यासाठी जे 100% वास्तव आहे ते एका उच्च चेतनेसाठी केवळ एक क्षणिक विचार किंवा स्वप्न असू शकतं. आणि गंमत म्हणजे आपल्याला या पलीकडे विचार करण्याची क्षमताच दिलेली नाही. देवाने आपल्या आकलनाची रचनाच अशी केली आहे की आपल्याला फक्त वास्तव आणि स्वप्न किंवा आहे आणि नाही या दोनच गोष्टी कळतात. उनीच्या पलीकडच्या अवस्था असू शकतात ज्या आपण कधीच समजू शकणार नाही. हे सगळं ऐकायला खूप तात्विक वाटतंय. पण सामान्य माणसाच्या आयुष्यात याचा काय अर्थ आहे? जर आपलं जगणं हे देवासाठी स्वप्नवत असेल तर मग आपल्या चांगल्या वाईट कर्मांना काही किंमत आहे का? सगळं व्यर्थ नाही का? म्हणजे जर हे सगळं खरंच नाहीये तर मग मी काहीही केलं तर काय फरक पडतो? हाच कळीचा मुद्दा आहे. आणि स्रोत यावर अगदी स्पष्ट उत्तर देतो. तो म्हणतो की देवासाठी काळ अवकाश काहीही असो, स्वप्नासारखं असो वा विचारासारखं, पण आपल्यासाठी म्हणजे या सृष्टीतील जीवासाठी ते 100% वास्तव आहे. आपल्यासाठी हा काळ रेषीय आहे, तो पुढेच जातो आणि या वास्तवात केलेल्या आपल्या प्रत्येक कर्माला फळ आहे. म्हणजे हा दुहेरी दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. जे देवासाठी एक विचार आहे ते आपल्यासाठी एक कठोर वास्तव आहे. अगदी तसेच. आणि या वास्तवाचे नियम आणि परिणाम आपल्यासाठी अत्यंत खरे आहेत. पाप, पुण्य, न्याय आणि शिक्षा. स्रोतांमध्ये तर अग्निकुंड किंवा लेक ऑफ फायर असा शब्दप्रयोग आहे जो अंतिम न्यायाच्या कल्पनेशी जोडलेला आहे. हे सर्व आपल्यासाठी अत्यंत वास्तविक आणि गंभीर परिणाम घेऊन येतं. देवाच्या दृष्टिकोनातून ते क्षणिक असलं तरी त्या क्षणात जगणाऱ्या आपल्यासाठी तेच सर्वस्व आहे. पण तरीही हे समजायला खूप अवघड आहे. म्हणजे आपण अशा वास्तवात जगतोय ज्याचं खरं स्वरूप आपल्याला कधीच कळणार नाही. ही एक प्रकारची असहाय्यता नाही का? आहे. आणि स्रोत हे मान्य करतो. खरं तर या स्रोताचा लेखक शेवटी प्रांजळपणे कबूल करतो की मला माहीत नाही. मोरुगेत्ता असं तो कोरियनमध्ये म्हणतो. मला माहीत नाही. हो. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण मानवी बुद्धीने परमेश्वराच्या अनंत ज्ञानाचा आणि अस्तित्वाचा थांग लावण्याचा प्रयत्न करणं ते व्यर्थ आहे. देवाने आपल्याला जगण्यासाठी आणि त्याच्या योजनेचा भाग होण्यासाठी जेवढं ज्ञान मिळवणं आवश्यक आहे तेवढंच दिलं आहे. यात एक मुद्दा असाही मांडला आहे की देव स्वतःला आवश्यकतेनुसार आणि आवश्यक तेवढंच प्रकट करतो. म्हणजे बायबलमध्ये किंवा इतर धर्मग्रंथांमध्ये अनंत काळ आणि अथांगतेचं वैज्ञानिक स्पष्टीकरण दिलेलं नाही, कारण ते देवाच्या मुख्य योजनेसाठी म्हणजे मानवाच्या तारणासाठी आवश्यक नसावं. बरोबर. त्याचा भर काय आणि कसं यापेक्षा का यावर जास्त आहे. सृष्टी कशी बनली याच्या तांत्रिक तपशिलापेक्षा ती का बनली आणि त्यात आपलं स्थान काय हे सांगणं जास्त महत्त्वाचं मानलं गेलं आहे असं स्रोत सूचित करतो. आणि या सगळ्या चर्चेला एका विशिष्ट धर्मशास्त्रीय मुद्द्यावर आणून ठेवलं आहे, जे या दुहेरी वास्तवाचं सर्वोत्तम उदाहरण आहे. तो मुद्दा आहे येशू म्हणजेच देवपुत्राविषयी. प्रकटीकरणाच्या पुस्तकातील काही वचनांचा संदर्भ देऊन स्रोत एक कोडं आपल्यासमोर ठेवतो. कोणतं कोडं? स्रोत म्हणतो की देवपुत्र जो स्वतः देव आहे तो मृत्यू पावला होता. पण इथे एक मोठा विरोधाभास आहे. देव तर अमर आहे, तो काळाच्या आणि मृत्यूच्या पलीकडचा आहे. त्याला मृत्यू कसा येऊ शकतो? ही तर्काच्या पलीकडची वाटते. बरोबर. जर देव मरू शकत असेल तर तो देव कसा? आणि जर तो मेला नाही तर मग बायबलमध्ये तसं का लिहिलंय? हे एक मोठं कोडं आहे. आणि स्रोत यावर एक खूपच वेगळा धर्मशास्त्रीय दृष्टिकोन देतो. तो म्हणतो की देव म्हणून ते मरण पावले नाहीत. देवपुत्राने स्वतःवर सृष्टी पिजोमल असण्याची मर्यादा घालून घेतली. म्हणजे जो निर्माता होता तो स्वतः एक निर्मिती बनला. एक सृष्टी म्हणूनच ते मरण पावले आणि सृष्टी म्हणूनच पुन्हा जिवंत झाले. म्हणजे देवाच्या मुलाने मानवी रूप घेतलं, जे एका निर्मितीचं रूप होतं, आणि त्या मानवी रूपात त्यांना मृत्यूचा अनुभव घेता आला. अगदी बरोबर. मनुष्य म्हणून जन्माला येऊन ते देवदूतांसारखे झाले. म्हणजे देवाच्याच निर्मितीचा एक भाग बनले. यामुळेच त्यांना मृत्यू अनुभवता आला, जे देवाच्या मूळ अमर्याद स्वरूपात शक्यच नव्हतं. हे सगळं देवाच्या मोठ्या योजनेचा एक भाग होता. इथे आपल्याला पुन्हा ते दोन स्तर दिसतात, देवाचं अमर्याद वास्तव आणि त्याने स्वतःसाठी स्वीकारलेलं मर्यादित मानवी वास्तव. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. मानवी आकलन आणि दैवी वास्तव यांच्यात एक खूप मोठी, कदाचित कधीही न भरून निघणारी दरी आहे.
आपण ज्याला आपलं जग, आपलं आयुष्य, आपलं वास्तव म्हणतो, ते देवाच्या अथांग योजनेचा एक छोटासा, क्षणभंगूर भाग असू शकतं, कदाचित एखाद्या स्वप्नासारखा. पण या सगळ्याचा निष्कर्ष निराशाजनक नाहीये. महत्वाचं हे आहे की आपल्यासाठी हे वास्तव आहे. या स्वप्नात का होईना, आपले निर्णय, आपली निवड आणि त्याचे परिणाम हे सर्व वास्तविक आहेत. देवाच्या दृष्टीने भविष्य जरी आधीच पूर्ण झालेलं असलं तरी आपल्याला वेळेच्या या नदीतच पोहायचंय, एका किनाऱ्याकडून दुसऱ्या किनाऱ्याकडे. आणि जाता जाता एक विचार सोडून जाते जो या सगळ्या चर्चेतून निर्माण होतो. या स्रोतानुसार जर भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ हे सर्व देवाच्या मनात एकाच वेळी अस्तित्वात असेल आणि पूर्ण झालेलं असेल, तर मग आपल्या स्वतंत्र इच्छेचं स्वरूप काय असेल? आपण खरोखरच निवड करत असतो की आपल्याला फक्त तसं वाटत असतं? हे एक असं कोडं आहे ज्यावर विचार करायला नक्कीच हवं.